तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ही मस्त अशी चमचमीत दिसणारी वांग्याची भाजी की दाणे लावून आहे आणि ही रेसिपी इतकी भारी लागते। सिंपल वरण भातासोबत जर तुम्ही ही रेसिपी खाल तर तुम्हाला इतकी आवडेल, तुम्ही वांग्याच्या वेगळ्या ज्या भाज्या आहेत त्या विसरून जाल। ट्रस्ट मी, ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि मी यूट्यूबला आज बनवायला घेतली। मला रेसिपी लक्षात नव्हती म्हणून मी स्पेशली आईला कॉल केला आणि विचारलं आणि म्हटलं चला मीच बनवून टाकते सो दॅट बाकी ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना कळेल। कमिंग फ्रॉम खानदेश, आमच्याकडे वांग्याच्या खूप रेसिपीज बनतात। वांग्याचं भरीत, घोटलेली वांग्याची भाजी आणि बऱ्याच काही, आणि त्या अप्रतिम लागतात, यम्मीएस्ट असतात। आणि त्यातलीच ही पण एक आहे जी दाणे लावून असते। तर दाणे लावून मला रेसिपीज यूट्यूबला जास्त मिळाल्या नाही म्हणून म्हटलं चला टाकू। तर काही नाही, जसं तुम्ही बघितलं मी दाण्याचा कूट घेतला, त्याला मिक्सरमधून काढून घेतलं दाणे भाजून, आणि त्यामध्ये मी एक 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 चमचे दाण्याच्या कुटामध्ये, आणि तेही मिक्सरमधून काढून घेतलं। त्या वाटणामध्ये मी अगदी 1.5 चमचा तिखट टाकलं, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। थोडंसं पाणी घालून ते वाटण तयार करून घेतलं। मग मी तेलामध्ये जिरं मोहरी टाकून ते वाटण मस्त असं खरपूस भाजून घेतलं, आणि कलर करता मी थोडी कश्मीरी लाल चिरी टाकलेली आहे यामध्ये, 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर, आणि मस्त या मसाल्याला भाजून घेतले तेल सुटेपर्यंत। यात तुम्ही अख्खे वांगे पण टाकू शकतात, पण मला अख्खे वांगे आवडत नाही, मी खात नाही नॉर्मली, म्हणून मी अशा फोडी करून घेतल्या आणि मस्त या मसाल्यामध्ये याला मिक्स करून घेतलं। या स्टेपवर जर तुम्हाला वाटलं की तुमचा मसाला करपतोय, थोडा जळायचा वास येतोय, तर अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही या वांग्यांना मस्त असं मसाल्यामध्ये भाजून घ्या। आणि यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली गरम पाणीच टाकायचं आहे, नाहीतर मग त्या फ्लेवर निघून जातो मसाल्याचा। सो तुम्ही 1 चमचा यामध्ये गरम पाणी टाका, जसं की मी टाकले, 1 चमचा मीठ टाकलं, आणि 10 ते 15 मिनटं मी हे शिजायला ठेवून दिलं, आणि तोपर्यंत बघितलंच नाही गॅसकडे, लो फ्लेमवर एकदम शिजवलं, आणि बघू शकता मस्त असं तेलही सुटलं आहे आणि एक मस्त लाटपाट टाईप ही भाजी बनते, फार ग्रेव्ही नाही, फार ड्राय नाही। आणि डेफिनेटली ही भाजी बनवून बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली।